नमस्कार मंडळी. सगळ्यांनाच माहीत असेल की जम्मू काश्मीरमध्ये काय झाले काल, ते परत सांगायची गरज नाहीये. पण मला ह्या पाठीमागे दोन गोष्टी तुमच्याशी डिस्कस करायला आवडेल. एक म्हणजे गेल्या 2-3 महिन्यापासून आपल्याला तुम्ही वाचत असाल न्यूज किंवा बघत असाल माहीत नाहीये, पण घुसखोरी पाकिस्तान घुसखोरी करत होता जम्मू काश्मीरमध्ये. म्हणजे आपल्याला हिंट देत होतं की आत काहीतरी होणार आहे मोठं. तर पहिली अशी गोष्ट की पाकिस्तानमध्ये गरिबी खूप वाढली आहे, उपासमार चालू आहे किंवा महागाई खूप चालू आहे. तर त्याच्यामधून एक त्यांचं ध्यान भटकवण्यासाठी काहीतरी देशासाठी केलं आम्ही किंवा काय केलं असं दाखवण्यासाठी लोकांना हा हल्ला झालेला आहे. आणि सेकंड गोष्ट असं की ते म्हणजे चायनाचा पण हात असू शकतो. आता चायना आणि US मध्ये ट्रेड वॉर चालू आहे, तर त्याच्यामध्ये भारताला जास्त फायदा होऊ शकतो. पण जर बाहेरची गुंतवणूक यायची असेल तर भारताची जर स्टेबिलिटी नसेल, म्हणजे समजा भारतामध्ये भारत पाकिस्तान युद्ध सारखं होतंय असं लोकांना वाटत आहे, असं समजा जर बाहेरच्या गुंतवणूकदारांना वाटलं तर ते आतमध्ये येणार नाहीयेत, आपल्यामध्ये गुंतवणूक करणार नाहीयेत. ह्यासाठी चायना पण पाकिस्तानला काहीतरी करून थोडेसे पैसे देऊन किंवा काय करू शकतं. त्यासाठी काल जसं आपण बघितलं की ते कोणती जात किंवा काय ह्या गोष्टीचा प्रश्न नाहीये. इथे आपण सगळ्यांनी एकत्र राहून आता आपण लगेच आपल्याला वाटणार की हल्ला करावं किंवा काय करावं, पण नाही. जर हल्ला केला तर बाहेरचे गुंतवणूक हे सगळ्यात महत्व आहे, इन्व्हेस्टमेंट येणार नाहीये. त्यासाठी आपण सगळे एकत्र राहून शांत डोक्याने विचार करून काहीतरी निर्णय घ्यायलाच लागेल. आणि आपल्याला डेफिनेटली अटॅक करणं त्यांच्यावर किंवा हे करावंच लागेल पुढे, शांत बसून चालणार नाही. पण शांत डोक्याने निर्णय घेणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहून पूर्ण भारत, जात वगैरे सगळ्यानंतर गोष्ट, सगळं भारतीय आपण आहे हे एकत्र दाखवून द्यायचं आहे, तरच आपला देश पुढे जाईल. येस, हसत राहा, शिकत राहा.